कल सुबह तुम सभी को यही दवाई दी जाएगी। पहले 10 दिन बेइंतहा ताकत महसूस होगी। एक दूसरे को छोटी छोटी बात पर जान से मारने का मन होगा। फिर भूखे भेड़ियों की जैसे भूख लगेगी। हर वो चीज जो बेहद तीखी होगी या खून जैसा स्वाद देगी वो खा लोगे। और आखिरी 10 दिन तुमसे बची कुछ इंसानियत भी खत्म हो जाएगी। जिंदा लाश बन जाओगे, जिंदा लाश। कितना भी खाओ पेट भस्म कर देगा। भूख मिटेगी नहीं, बदन धीरे धीरे गलने लगेगा। दर्द बेइंतहा बढ़ जाएगा। तुम मरना चाहोगे पर मौत नहीं आएगी, खुदकुशी से भी नहीं। दिमाग मर जाएगा लेकिन दिल धड़कता रहेगा। 3 महीने बाद तिनका बिखर के आखिरी दम लोगे। तब भी तुम्हें एक ही चीज चाहिए होगी, मेरी जादुई दवाई। दिमाग मर जाएगा लेकिन दिल धड़कता रहेगा। 3 महीने बाद शरीर का तिनका बिखर के आखिरी दम लोगे। तब भी तुम्हें एक ही चीज चाहिए होगी, मेरी जादुई दवाई, फॅन्टा डेथ। चितासिंग क्रूरपणे हसून म्हणाला आणि तिथून जाऊ लागला। तेव्हाच मी म्हटलं, लेकिन मौत का यह कारोबार ज्यादा दिन तक नहीं चलेगा चितासिंग। एक बार जाके तो देख लो तुम्हारी जादुई दवाई अपनी जगह पर है भी या नहीं। त्याने हे ऐकलं, काही वेळ रेंगाळला, मग दुर्लक्ष करून किंचित जलद गतीने चालत तिथून बाहेर पडला। दार धाडकन बंद झालं। मंग्या लगेचच पुन्हा बेडी सोडवू लागला। तू त्याला ड्रगचा स्टॉक चेक करायला का सांगितलास? आपल्याला तर माहित पण नाही तो स्टॉक कुठे आहे भेंडी, विजय म्हणाला। तेच तर माहित करून घ्यायचंय ना, एवढ्या मोठ्या फॅक्टरीत आम्ही कुठे कुठे शोधत बसणार, मी उत्तर दिलं। बरेच जण गोंधळलेले दिसले। तुझा नेमका हा काय आहे चेतू, एकदा समजावून सांग, योग म्हणाला। ऐका, हात सोडून घेतल्यावर आपल्या पुढे 2 पर्याय आहेत। एकतर सर्वांनी मिळून इथून पळून जाणं किंवा इथेच थांबून लढणं। पळून जाणं ही सोपं नाही, बाहेर खडा पहारा आहे, बिहडमध्ये झॉम्बी आणि हल्क आहेत। काही तासातच ते आपल्याला पकडतील आणि त्या सर्व गोष्टी करतील ज्या मघाशी चितासिंग सांगून गेला। नशीब खूपच चांगलं निघालं आणि आपण सुखरूप बिहड बाहेर पडलो। तरी सीबीआय नार्कोटिक्स वगैरेची मदत घेऊन पुन्हा इथे येईपर्यंत चितासिंगने अड्डा हलवला असेल। इथे कुणाचा एक केसही सापडणार नाही, म्हणून जे काय करायचं ते आता आपल्यालाच करावं लागेल। म्हणून मी मुद्दामच चितासिंगच्या डोक्यात ड्रगच्या साठ्याबद्दल वळवळता किडा सोडून दिला। आता तो स्वतः जाऊन किंवा आपल्या माणसांना पाठवून स्टॉक ठीकठाक असल्याची खात्री करून घेईल। आपण काही जण आत्ताच त्यांच्या मागे जाऊ, म्हणजे ती जागा आपल्यालाही कळेल। त्यानंतर मंग्या आणि मी थोडं फॅन्टा डेथ घेऊन बाहेर जाऊ। तोपर्यंत तुम्ही फॅक्टरीत आपापली जागा घ्या, आकाशाकडे लक्ष ठेवा, लाल प्रकाश दिसताच मी जे सांगतोय ते करा। असं बोलून मी संपूर्ण प्लॅन त्यांना ऐकवला। तो फारच धाडसी होता, पण प्रत्येकाने तयारी दर्शवली। यौहाना मंग्याने सगळ्यांच्या हातातील बेड्या सोडवल्या होत्या। मी, मंग्या आणि किरण गोदामाच्या पडक्या भिंतीतील विटा काढून बाहेर पडलो। उंचावर चढलो, वरून सगळं दिसत होतं। चितासिंग आपल्या त्याच 2 गेंड्यांबरोबर चालत फॅक्टरीच्या पूर्वेला एका लांबच लांब गोदामाकडे गेला। तिथेही बाहेर 2 श्वान मुखवटाधारी रक्षक उभे होते। त्यांनी अदबीने दार उघडलं। चितासिंग आत गेला, जरा भराने बाहेर आला। स्टॉक ठीकठाक असल्याची खातरजमा त्याने केली असावी। तिथेच फॅन्टा डेथ होतं हे नक्की झालं। चितासिंग दुसऱ्या गोदामात परतल्यावर आम्ही खाली उतरलो। समोर सुरक्षा रक्षक होते, मागूनच चढाई करावी लागणार होती। गोदाम जुनं होतं, भिंतींच्या विटा निखळलेल्या, खिडक्यांच्या काचा फुटलेल्या, छतालाही भगदाड होती।
आम्हाला आत जाण्यासाठी अनेक वाटा होत्या. गुपचूप आत शिरलो. गोदाम भलं मोठं होतं. तिथे अनेक मोठमोठे कंटेनर होते. मोडकळीस आलेले ट्रक टेम्पो होते. ज्या ज्या औषधांच्या ट्रकमधून फेंटानेल लुटलं गेलं ते बहुतेक या भंगारातच असावेत. कोठारे ट्रॅव्हल्सचे ट्रक सुद्धा यात असतील, पण त्यांचे ड्रायव्हर्स, त्यांचं काय झालं? ते एकतर झॉम्बींचा घास बनले असतील किंवा चितासिंगने फेंटाडेथ देऊन त्यांनाही झॉम्बी बनवलं असेल. आणखी पुढे गेलो. दोन्ही बाजूंना जवळपास छतापर्यंत लाकडी खोक्यांच्या रांगा रचलेल्या दिसल्या. यातच चितासिंगची ती जादुई दवाई असणार. आम्ही एक बॉक्स पहारीच्या मदतीने उघडला. आत कुठलंही लेबल नसलेल्या आयड्रॉप सारख्या छोट्या छोट्या शेकडो बाटल्या होत्या. त्यातील आम्ही बॅगभर सोबत घेतल्या. अर्ध्या किरणकडे दिल्या आणि त्याला गोदामात परत पाठवलं. मंग्या आणि मी मागच्या बाजूने फॅक्टरी बाहेर पडलो. इथे कुठल्याही प्रकारची सुरक्षा नव्हती. बिहडमध्ये अतिदूर या वाळवंटी भागात कोणी आपला अड्डा शोधत येईल याची शक्यताच चितासिंगला वाटत नसावी. किंवा जे आले त्यांना आपण जेरबंद केलं या खुशीत हा गलथानपणा घडला असावा. कारण काही असो, आम्हाला मात्र तिथून निसटण्यात मदत झाली. फॅक्टरीच्या ढासळलेल्या संरक्षक भिंतीबाहेर टेहळणी मनोऱ्याचा दिवा अजूनही घिरट्या घालत होता. पण त्याला आधीही चुकवलं असल्याने पुन्हा चुकवणं कठीण नव्हतं. शेवटी आम्ही धोक्याच्या सीमेपासून बरंच पुढे आलो. वेगाने गाडीकडे चालू लागलो. धुरंधरला गाड्या कुठे पार्क केल्यात हे ठाऊक होतं. त्यामुळे आता गाडी तिथे नसावी. एकतर ती गायब केली असणार किंवा नष्ट. पण सुरक्षित असेल अशी ही एक शक्यता होती. कारण सचिन सोबत जीप घेऊन धुरंधर थेट टेकडीवर गेला होता. तिथूनच कॉल करून त्याने आपल्या गेंड्यांना बोलावून घेतलं. मग तो लँड रोवरने परत आला. त्याच्या गुंडांनी आम्हाला जेरबंद केलं. या सर्व घाई गडबडीत त्याचं आमच्या गाडीकडे दुर्लक्ष झालं असेल तर. आणि सुदैवाने तसंच झालं होतं. काटेरी झुडपांच्या फांद्यांनी झाकून ठेवलेली गाडी अजूनही तशीच होती. त्या हटवून गाडीत बसलो. नशीब ती पहिल्याच प्रयत्नात सुरू झाली आणि आम्ही बिहडच्या दिशेने निघालो. तिथून फार दूर नाही, फक्त अर्ध्या तासाच्या अंतरावर घाटी होती, जी चढून काल आम्ही रेगिस्तानी खलीपासून जीव वाचवला होता. पुन्हा तिथेच येऊन थांबलो. गाडीच्या डिकीतून बॅग काढली. आत नाईट विजनची दुर्बीण, फ्लेअर गन, कंपास आणि इतर वस्तू होत्या. मी दुर्बिणीने खाली नजर टाकली. पठाराचा मागोवा घेतला. वाळवंटात अडथळे फार नसल्याने शोधणं तसं सोपं होतं. एक झुडूप थरथरताना दिसलं. त्याखालीच तो आधुनिक कुंभकर्ण पहुडलेला दिसला. त्याच्या राक्षसी घोरण्याने ते बिचार अल्पपर्णी काटेरी झुडूप भयकंपित होत असलेलं. चल मंग्या, गाडी स्टार्ट कर, तो भेटला आपल्याला, मी म्हटलं. अरे पण तू नक्की करणार काय आहेस? मंग्याने गाडीत बसता बसता विचारलं. बघ मग कळेल, मी म्हटलं. आम्ही वेगाने पठारावर पोचलो. त्या रेगिस्तानी खलीपासून अवघ्या 100-150 मीटरवर गाडी थांबवली. तो जमिनीवर आडवा पडलेला असला तरी फारच अवाढव्य वाटत होता. जवळच माशा भिणभिणत होत्या. नीट पाहिल्यावर कळलं की तिथे एका सांबराची शिंग, आतड्या आणि खूर पडलेले. अर्थात या राक्षसी आकाराच्या मनुष्याची भूकही राक्षसीच होती. तो फॅन्टाडेथ घेतल्यानंतर कितव्या टप्प्यात होता हे सांगणं कठीण. त्या ड्रगने याच्यावर असा काय परिणाम घडवून आणला ज्यामुळे तो इतका उभा आडवा वाढला हेही सांगता येणं कठीण. पण या वाळवंटात तो फार काळ टिकू शकला नसता. शेवटी त्याची अवस्थाही इतर झॉम्बींसारखीच होणार. भूक अनावर झाली की तो आसपासच्या गावात जाऊन हैदोस घालणार. मला हरिसिंग, लक्ष्मी आणि त्यांच्या 2 गोंडस मुलींची आठवण झाली. किती असुरक्षित होतं त्यांच्या आसपासचं वातावरण. अरे बोल ना चेतू, नेमकं काय करायचं ठरवलंयस तू? मंग्याने न राहून विचारलं. या कुंभकर्णाला उठवणार आहे. इंजिन बंद करू नकोस, कारण इथे जर गाडी बंद पडली
तर हा आपल्याला चिरडून मारेल. मी उत्तर दिलं. मंग्याने तत्पर हालचाल केली. मी मंग्या शेजारीच बसलेलो. देवाचं नाव घेऊन हॉर्न वाजवला. रात्रीच्या नीरव शांततेत तो नको तितका मोठा वाटला. आवाज निनादू लागला, प्रतिध्वनित होऊ लागला. मंग्याने ब्रेकवरचा पाय हटवला, पण खाली उठलाच नाही. मग पुन्हा हॉर्न वाजवला. पुन्हा एकदा पठार कर्कश आवाजाने दुमदुमलं, पण तो काही उठला नाही. अरे हा मेला की काय झेमण्या, मंग्याने शंका घेतली. सावलीत झोपल्याने त्याच्या छातीची हालचाल दुरून दिसत नव्हती, पण दर 20 सेकंदाच्या फरकाने त्याच्या तोंडावरील झुडपाची पानं थरथरत होती. त्या अर्थी तो जिवंतच असावा, पण अख्खं सांबर हरिण खाल्ल्याने पोट भरून गाढ झोपेत हरवला असावा. तू इथेच थांब, मी जाऊन बघतो. इंजिन सुरूच ठेव, सावध रहा. तो उठताना दिसला तर गाडी स्टार्ट कर, मी धावत येऊन आत बसेन. मी सूचना दिल्या. नको रे, कशाला रिस्क घेतोस, केवढा आहे बघतो झेमण्या, मंग्या काळजीने म्हणाला. आज रिस्क नाही घेतली तर या सुपर ड्रगमुळे अख्ख्या देशाचा झॉम्बीपूर होईल मित्रा. असं म्हणत मी गाडीतून उतरलो. त्या खलीच्या दिशेने निघालो. जवळचा एक आंब्या एवढा दगड उचलला आणि त्याला फेकून मारला. तो त्याच्या पायाला लागला असावा. त्याने थोडं खाजवल्यासारखं केलं आणि पुन्हा झोपला. मग पुन्हा एक दगड उचलला, यावेळी थेट डोक्यावर नेम धरला, ताणून मारला. तो त्याच्या डोळ्याखालच्या खोबणीत लागला. नेमकं तेव्हाच मंग्याला हॉर्न वाजवण्याची हुक्की आली. फॅन्टा डेथमुळे वेदना जाणवत नाहीत, पण तो रागाने हुंकारत उठला. आसपास पाहू लागला. अंधारामुळे त्याला नीट दिसत नसावं, नाहीतर धावूनच आला असता माझ्या अंगावर. पण त्यांची हुंगण्याची क्षमता तीव्र आहे हे माझ्या लक्षात होतं. मी खिशातून 3-4 फॅन्टा डेथच्या बाटल्या काढल्या आणि तिथेच खडकावर आपटून फोडल्या. अर्थात त्यांच्या गंधापासून स्वतःला दूर ठेवत, नाकावर रुमाल बांधून. वाऱ्याने तो गंध खालीपर्यंत पोचताच तो सैरभैर झाला. उठून उभा राहिला. मोठ्याने डरकाळी फोडल्यासारखा किंचाळला. मंग्याने गाडी स्टार्ट केली. मी वळून धावायला लागलो. तो माझ्या मागे लागला. त्याला हवी असणारी जादुई दवाई माझ्याकडे आहे हे त्याच्या लक्षात आलेलं. पठारावर पाठशिवणीचा खेळ सुरू झाला. पुढे गाडी, त्यात मंग्या, त्याच्यापासून 50-60 मीटरवर मी, माझ्या मागून तेवढ्याच अंतरावर तो राक्षस. पण तो झपाझप पावलं टाकून आमच्यातील अंतर कमी करत होता. मी धावण्याचा वेग वाढवला. मंग्याने गाडीचा वेग कमी केला. एका हाताने दार उघडलं. मी कसाबसा आत शिरलो. तो खाली एका झेपेत गाडीपर्यंत पोचला असता, पण मी आत बसताच मंग्याने 5वा गिअर टाकला. गाडी तुफान पुढे हाकली. खलीने पाठलाग सोडला नाही, पण तो थकला, मागे राहू लागला की आम्ही वेग कमी करायचो. मी दारातून फॅन्टा डेथची एक बाटली रस्त्यावर आपटून फोडायचो. तिचा उरला सुरला गंध हुंगत तो त्वेषाने आमच्यावर धावून यायचा. संपूर्ण घाटी अशीच वर चढलो. वाळवंटात आलो. कारखान्याच्या दिशेने निघालो. दूरवर टेहळणी मनोऱ्याचे दिवे दिसू लागले. तेव्हा आम्ही बॅगेतून फ्लेअर गन काढली आणि हवेत एक बार सोडला. त्याचा लाल प्रकाश दूर दूरवर दिसला असता. या प्रकाशाने खाली बावचळला. आणखी वेगाने आमच्या मागे लागला. फॅक्टरी समोर उभ्या असलेल्या श्वान मुखवटाधारी रक्षकांनी तो प्रकाश पाहिला आणि फॅक्टरीत विखुरलेल्या आमच्या मित्रांनी सुद्धा. आकाशातील तो लाल गोळा पाहून किरणने सचिन, विशाल, मिलन आणि प्रियंकाला खूण केली. त्यांनी फॅक्टरीत पसरलेल्या चिंध्या, कागद, प्लॅस्टिक जे मिळेल ते जमवून मशाल बनवली आणि त्याच वाटेने फॅन्टा डेथच्या गोदामात शिरले जिथून मघाशी आम्ही शिरलो होतो. एक एक करून तिथे ठेवलेल्या अब्जावधी रुपयांच्या
परंतु अख्खी पिढी बर्बाद करू शकणाऱ्या अंमली पदार्थांच्या लाकडी खोक्यांना आग लावली. फॅन्टा डेथ ज्वलनशील असल्याने धडाधड पेटू लागलं. ज्वाळा आणि धूर वाळवंटात दुरूनही दिसू लागले. चितासिंगच्या गुहेत म्हणजेच अड्ड्यात एकच अफरातफरी माजली. मुखवटाधारी गेंडे, तरस आणि कुत्रे आपापली शस्त्रे सावरून सर्वत्र पसरले. एका आरामदायी दालनात सुखासीन झोपलेल्या चितासिंगलाही कुणीतरी जाऊन जागं केलं. आपल्या गुंडांना यथेच्छ शिव्या घातल्यावर त्याने आधी मराठी जासूसांना जाऊन बघायला सांगितलं आणि अपेक्षेप्रमाणे ते तिथे नव्हतेच. सर्व बेड्या मात्र जागच्या जागी होत्या. चितासिंग पिसाळला. त्याने शूट ॲट साईटचे आदेश दिले. इथे आमची दुसरी टीम, ज्यात लिंबाजी, राजेश आणि योग असे बहादर होते, त्यांनी फॅक्टरीतील झॉम्बींचा कारावास शोधून काढला. बिहडमध्ये निरुद्देश्य फिरणाऱ्या झॉम्बी आणि हल्कना चितासिंगने इथे आणून डांबून ठेवलं होतं. ही सगळी श्रीमंता घरची वाया गेलेली पोरं, त्यात काही मध्यमवयीन आणि काही वयस्क सुद्धा होते. त्यांच्या घरचे त्यांना शोधण्याचे प्रयत्न नक्की करत असतील, पण बिहडमध्ये त्यांचा शोध कोण घेणार? ते इथे कधीच कुणाला भेटणार नाहीत, खंगून मरतील. शिवाय चितासिंगला गरजेनुसार त्यांचा उपयोग शस्त्र म्हणून देखील करता यायचा. पण शस्त्रांची एक खासियत असते, त्यांना कुठलाच पक्ष नसतो. जे त्यांना धारण करतील ते त्यांच्या बाजूने लढतात. आम्ही चितासिंगवर त्याच्याच शस्त्रांनी वार करणार होतो. जेव्हा शत्रू बलाढ्य असतो तेव्हा त्याच्यावर सर्व बाजूंनी हल्ला करायचा. विचार करण्याची फुरसतच मिळू द्यायची नाही. हाच माझा प्लॅन होता. आम्ही गोदामातून ढापलेले अर्धे फॅन्टा डेथ किरणजवळ दिले होते. तेच घेऊन लिंबू आणि टीम झॉम्बींना ठेवलेल्या गोदामात शिरले. दिवे लावतात सर्व बाजूंनी एकदम जीवघेणा हिंस्त्र गुरगुराट ऐकू आला. नशीब त्यांचे पिंजरे बाहेरून बंद होते, नाहीतर त्यांनी दिसल्या क्षणीच हल्ला करून यांना फाडून खाल्लं असतं. आता कसं काय करायचं भेंडी? इथे 100 पिंजरे असतील. एक एक करून सगळ्यांची दारं उघडायला गेलो तर आधीचे झॉम्बी बाहेर येऊन आपल्यालाच खातील ना. विजयने समस्या ऐकवली. बरोबर म्हणालास बाबा, पण काहीतरी करावंच लागेल ना. चेतू सांगून गेलाय, सर्व बाजूंनी एकदम हल्ला व्हायला हवा. राजेश म्हणाला. माझ्या डोक्यात एक हा आहे. ड्रगच्या बाटल्या रांगेने दारापर्यंत आणि तिथून पुढे एक एक लावून ठेवू. काही फोडू. नशेसाठी कासावीस झालेले हे झॉम्बी स्वतःच आपला हात ओढून बाहेर पडतील, हैदोस घालतील. चितासिंगच्या आणि त्याच्या गेंड्यांच्या नाकी हे येतील निस्तरताना. काय बोलता? योगने शक्कल सुचवली. मस्त ही आहे रे योग्या, राजेशने चिडवत म्हटलं. त्यांनी ठरल्याप्रमाणे केलं. फॅन्टा डेथच्या कुप्या बाहेर काढता क्षणीच झॉम्बी पिसाळले. अडकलेल्या उंदराप्रमाणे पिंजऱ्यातल्या पिंजऱ्यात अस्वस्थ एरझारा घालू लागले. जाळीवर धडका मारू लागले. नशेच्या टीचभर कुपीसाठी मनुष्यांची ही पशुपेक्षाही हीन अवस्था पाहून त्यांचं काळीच गलबललं. पण आता काहीच उपयोग नव्हता. ते अशा पातळीवर पोचलेले की कुठलीच औषधं किंवा उपचार त्यांना पूर्ववत करू शकत नव्हते. पिंजरे कुठल्याही क्षणी कोलमडून पडतील हे पाहून आमच्या गुप्तहेरांनी तिथून काढता पाय घेतला आणि बाकीच्यांना शोधत फॅक्टरीच्या मागे गेले. जाता जाता राजेशला गेंड्यांनी जप्त केलेल्या आमच्या गन सुद्धा सापडल्या. फॅन्टा डेथच्या साठ्याला, जिथे हे जहाल विष बनवलं जातं त्या लॅबला आणि फॅक्टरीमध्ये इतर सुद्धा आग उसळलेली पाहून चितासिंग संतापला. आम्हाला संधी मिळताच ठार का केलं नाही याचा पश्चाताप करू लागला. त्याने आपल्या अर्ध्या गुंडांना आग विझवण्यासाठी पाठवलं. तेव्हाच झॉम्बींचे पिंजरे असलेल्या दाराला आतून धडका बसू लागल्या. जणू पिसाळलेला हत्ती डोका आपटून घेत असावा. एकाएकी दार कोलमडलं आणि अस्वस्थ झॉम्बींचा कळपच्या कळप त्यांच्या अंगावर चालून आला. गेंडे, तरस आणि कुत्र्यांनी मशीन गनचा स्वैर मारा करून त्यांना रोखण्याचा निष्फळ प्रयत्न केला. चितासिंग मागच्या मागून निसटला.
आपल्या केबिनमध्ये गेला. तिथे भरपूर कॅश आणि बनावट पासपोर्टने भरलेली त्याची इमर्जन्सी बॅग तयारच होती. सोबत काही फॅन्टा डेथच्या बाटल्या सुद्धा खिशात घातल्या. चितासिंगकडे मनुष्यबळाची कमी नव्हती. फॅन्टा डेथमुळे कमावलेल्या अमाप पैशांपैकी बराचसा त्याने देशातील कुख्यात तडीपार गुंड जमवण्यासाठीच वापरलेला. त्यांना अतिशय शिताफीने आपल्या बाजूने ओढलेलं. नशेची सवय लावलेली, त्यामुळे पहिले 3 महिने त्यांच्यात अमाप ताकद असायची. त्यानंतर त्यांचा झॉम्बी व्हायचा, पण तोवर चितासिंगने नवी भरती केलेली असायची. तर अशा अफाट ताकदीच्या गेंडे आणि तरसांनी सैरभैर झालेल्या झॉम्बींचा ताफा कसाबसा आवरून धरला. बाकीच्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती नियंत्रणात येईल असं वाटत असतानाच फॅक्टरीचं मुख्य दार तोडून तो 20-22 फूट खाली आत शिरला. झॉम्बींचा गोंधळ, गेंड्यांची बेछूट फायरिंग आणि जळणाऱ्या फॅन्टा डेथचा अस्वस्थ करणारा गंध. तो पिसाटला. समोर दिसेल त्यावर हल्ला करू लागला. परिस्थिती पुन्हा हाताबाहेर जाऊ लागली. सगळे हल्क आणि गेंडे आता या प्रचंड आगंतुकावर तुटून पडले. तो त्यांना पायदळी चिरडू लागला, उचलून खेळण्यासारखं फेकू लागला. त्याचवेळी गोळीबाराने घायाळही होऊ लागला. चितासिंग आपल्या केबिनच्या दारातून त्याच्या बिझनेसची बर्बादी पाहत होता. सगळं गेलं, पण त्याच्याकडे अजूनही तो फॉर्म्युला होता. देश सोडून फिजीला जाऊ आणि तिथे पुन्हा बस्तान बसवू. मग या 9 घोस्टला चांगला इंगा दाखवू असं त्याने ठरवलं. आणि मागच्या बाजूने गुपचूप फॅक्टरी बाहेर पडला. नशीब इथेही कुणी नव्हतं. समोरच एक लँड रोवर उभी होती. त्यात बसून पोबारा करता आला असता. तो झटपट पावलं टाकू लागला, पण तेव्हाच गाडी मागून ते 9 मराठी जासूस आणि 2 भाऊ बहीण बाहेर पडले. चितासिंग दचकला. हे लोक काही आपल्याला सोडणार नाहीत हे त्याला ठाऊक होतं, पण तो हार मानणाऱ्यांपैकी नव्हता. त्याने खिशातून फॅन्टा डेथची एक कुपी काढली आणि पटकन नाकात ओतली. असह्य झिंझिण्या मस्तकात गेल्या. मग तो तारवटलेल्या स्वरात म्हणाला, हिम्मत है तो अब आओ प्रोफेसर, देखते हैं आज अकल बड़ी है या ताकद. त्याने आव्हान दिलं आणि अंगावर धावून आला. इतना वक्त नहीं है आज नॉनसेन्स. असं बोलून मी कधीपासून मागे लोड करून ठेवलेली गन बाहेर काढली आणि सटासट गोळ्या झाडल्या. पहिली पायावर, त्यामुळे त्याचा वेग मंदावला. दुसरी डोक्यात, त्यामुळे त्याचा सैतानी मेंदू फुटला. तिसरी छातीत, थेट काळजावर, कारण त्यानेच मला सांगितलं होतं, फेंटानिल घेतल्यावर दिमाग मरता है पर दिल धडकता रहता है. त्यामुळे माणूस झॉम्बी बनूनही जगत राहतो. त्याचं काळीजच भेदून टाकलं. तो गतप्राण झाला. आतील युद्ध तोपर्यंत सुरू राहिलं जोपर्यंत कोणी जिवंत होतं. फॅन्टानिलची किमयाच तशी होती. वाऱ्याने आग पुन्हा भडकली. जादुई दवाई पेटून उठली. तिचा विशिष्ट गंध पूर्ण वाळवंटात पसरला. चारी बाजूंनी मोकाट झॉम्बी आणि हल्क फॅक्टरीकडे धावत येऊ लागले. आम्ही बावचळलो, पण त्यांनी आमच्यावर हल्ला केला नाही, कारण त्यांना फक्त फॅन्टा डेथ हवं होतं. त्यासाठी ते स्वतःला आगीत जाळून घ्यायलाही तयार होते. आम्ही तिथून निघालो. स्वतःची गाडी तर सोबत घेतलीच, पण नुकसान भरपाई म्हणून चितासिंगच्या 2 लँड रोवर सुद्धा घेतल्या. त्या आलिशान गाड्यांमधून बिहड पार केलं. कोटाला येऊन पोलीस, सीबीआय, नार्कोटिक्स सर्वांना फोन लावला. फॅन्टा डेथ, सुपर ड्रग आणि सिंडिकेटची माहिती दिली. पुराव्यांचे फोटो पाठवले. अवशेष जमा करण्यासाठी प्रशासनाने बिहडमध्ये धाव घेतली. आमचं काम झालं होतं. कुणाला वाचवता आलं नाही, कारण ते वाचवण्यापलीकडे गेलेले. त्यांचं जगणं म्हणजे जिवंतपणे मृत्यू भोगणं ठरलं असतं. नशेची चटक आयुष्य बर्बाद करते ती अशी. प्रियांका आणि मिलन सोबत इंदौरला आलो. त्यांच्या घरी 2 दिवस मस्तपैकी इंदौरी पाहुणचार जोडून आम्ही घरी परतलो. लँड रोवर सीबीआयच्या हवाली केल्या. सचिनने पगारवाढ मागितली नाही, पण सुट्टी घेतली.
सर्वच थकले होते. एका मोठ्या पिकनिकवर जाऊया असं म्हणत होते, पण एक भयंकर घटना आपल्या प्रतीक्षेत आहे याची कुणाला कल्पनाच नव्हती. सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच पुन्हा भेटू. तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.